थांबे खूप ना खाली थांबे मी पण आम्ही नाही आला झोप ना बाजू हात वरती हेलो 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 छत्रपती शिवराय शिवरायांना मानाचा मुद्रा करून श्रीदेवी वाघसाई नाट्य रमण मंडळ कोळीवाडी आपल्या समोर सविनय सादर करत आहोत। कोकणची लोककला म्हणजे बहुरंगी नवन तत्पूर्वी रसिक हो ज्यांनी आज या ठिकाणी निमंत्रित करून आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली असे थोर मोलाचे सौ तरुण मित्र मंडळ कालेवटार मधलीवाडी
मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तमाम जमलेल्या मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करतो. रसिक हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्हाला आपले मोलाचे सहकार्य लाभेल अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. नृत्य कलेचा नटेश्वरा रंगणी नाचतया नृत्य कलेचा नटेश्वरा रंगणी नाचतया दशकंठ काशीला
बारावे नाम नवती तुम्ही विठ्ठल रुक्मिणीला गणा यावे रंग भराया गणा यावे रंग भराया रंग भराया रंग भराया कडे जाणते जरा रंगणीनाथ दयाया कडे जाणते जरा रंगणीनाथ दयाया विरावे नमन बंधू कुणाला वैसल्याच वेला चौदावे नमन वती तुम्ही खेळत्या घड्याला गणा यावे रंग भराया गणा यावे रंग भराया रंग भराया रंग भराया कडे जाणते जरा रंगणीनाथ दयाया कडे जाणते जरा रंगणीनाथ दयाया रसिक हो आमच्या ओसरे गावचे ग्रामदैवत आमच्या ओसरे गावचे ग्रामदैवत आई वाघसाई माता या वाघसाई मातेच्या दर्शनाने आणि गीताने आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत आई वाघ जाई ना मन गातो सप्तसुरा तुझ्या विना हा खेळ सारा आहे अपुरा आई वाघ जाई ना मन गातो सप्तसुरा तुझ्या विना हा खेळ सारा आहे अपुरा आई धावत ये रणाला रणी तू रंग भराया आशीर्वाद दिले करा या पामर कलाकारा हाय हाय क्या बात है आई बाग जाई ना मन गातो सप्तसुरा तुझा वीणा खेळ सारा आहे अपुरा आई बाग जाई ना मन गातो सप्तसुरा तुझा वीणा खेळ सारा आहे अपुरा आई धावत ये रणाला आणि तू रंग भराया आशीर्वाद दिले कराया पामर कलाकारा आई बाग जाई ना मन गातो सप्तसुरा तुझ्या वीणा खेळ सारा आहे अपुरा आई बाग जाई ना मन गातो सप्तसुरा तुझ्या वीणा खेळ सारा आहे अपुरा चढविला कलेचा तुझ्या सेवेला ताला संग गाऊ काव्य फुला गाऊ काव्य फुला गाऊ काव्य फुला चढविला कलेचा तुझ्या सेवेला ताला संग गाऊ काव्य फुला गाऊ काव्य फुला गाऊ काव्य फुला चरणाची लावणी तुझ्या देवा घरी तू करा घे तू बदला आई वाघ जाई ना मन गातो सप्तसुरा तुझ्या वीणा खेळ सारा आहे अपुरा आई वाघ जाई ना मन गातो
ओसरे गाव सुखान राहते तुझ्याच कृपेमुळे भक्त सारे भक्ती तरंगले तुझ्याच मायेमुळे तुझ्याच मायेमुळे तुझ्याच मायेमुळे आई राव कृपा तुझी चरणी देऊन नोंद करा आई वाघ जाई ना म्हणगातो सप्त तुरा तुझ्या वीणा खेळ सारे आहे अपुरा आई वाघ जाई ना म्हणगातो सप्त तुरा तुझ्या वीणा खेळ सारे आहे अपुरा रसिक हो यापुढे आम्ही आपल्या समोर सविनय सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य जालंधराचा वध जालंधराचा वध जालंधराचा वध शंभूशंकराच्या क्रोधाची ज्वाला समुद्रात त्या ज्वालेपासून हे बालक उत्पन्न झाले ते बालक मोठ्या मोठ्याने रडू लागले त्यामुळे धरणी थरथर कापू लागली व सर्व देव भयभीत झाले हे
गजानन देव सारे वंदे गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला आणि ही पृथ्वी या त्रिखंडामध्ये संचार करत असताना एक खेददायक गोष्ट दृष्टीत पडली ती म्हणजे सागरपुत्र जालंधर दैत्य ब्रह्मदेवांच्या वराने फार उन्मत्त झाला. नारायण नारायण आपले तर काम झाले हेच तर कलीचे सागर आहे. चला आता आपण जाऊया आणि देवराजांना सावध करूया. या जालंधर दैत्याला दिले हे वरदान या जालंधर दैत्याला दिले हे वरदान गणरायाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा राजाला दैत्याला दिले हे वरदान राजाला दैत्याला दिले हे वरदान ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा राजाला दैत्याला दिले हे वरदान राजाला दैत्याला दिले हे वरदान ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा ब्रह्मदेवाच्या वराणा नारायण 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 प्रभु रमाने दर्शन द्यावे प्रभु रमाने दर्शन द्यावे गातुमुखी हरिनाम हरिनाम गातुमुखी हरिनाम करी माझा रात्र दिन तू वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातुमुखी हरिनाम हरिनाम गातुमुखी
परंतु आपणास सावध करण्यासाठी आलो आहे. नारायण नारायण. नारद मुनी म्हणजे देवकुळा कोणते संकट येणार आहे का? नारायण नारायण. आपण अगदी अचूक या देवकुलावर संकटच येणार आहे. नारायण नारायण. नारद मुनी असे कोणते बरे संकट येणार आहे सांगा पाहू. नारायण नारायण. तो जालंधर दैत्य त्याने साऱ्या सृष्टीवर उत्साह माजवला आहे आणि आपल्याला देवकुलावर आक्रमण करणार, आपल्या या अमरावतीवर आक्रमण करणार. नारायण नारायण. नारद मुनी येऊ दे त्या जालंधर दैत्याला, त्याच्याबरोबर युद्ध करण्यास आम्ही समर्थ आहोत. नारायण नारायण. देवराज सावधान सावधान. जालंधर दैत्य इकडेच आक्रमण करून येत आहे. येऊ दे तो जालंधर दैत्य. नारायण. अरे जालंधर दैत्य, तू कोणासमोर बोलत आहेस याची तुला जाणीव आहे का? अरे हरामखोरा, माझ्या पावली माघारी जा. विनाकारण त्या देवेंद्राला आवाज देऊ नकोस. अमेरिका में आता जाणं शक्य नाही समजलं. जालिंदर दैत्य स्वतःच्या मृत्यूला आव्हान देऊ नको. असं मग वेळ कशाला पाहूया तुझा पराक्रम. पाहूया तर.
भक्ती भावे अंतरीचा हा मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठलाचा जीवाला लागला भक्ती भावे अंतरीचा हा मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला ओ विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला ओ चंदमाणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्ती भावे अंतरीचा हा मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला ओ विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला ओ नारायण वैकुंठपती विष्णुदेवांना या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा प्रणाम. आयुष्य मानव यावे नारद मुनी या वैकुंठामध्ये आपलं स्वागत आहे. पण आज कसं काय येणं केलं त्या वैकुंठामध्ये? नारायण नारायण आपल्या आज्ञाता सत्तेत का वागत आहात? नारायण नारायण आम्हाला जरी ज्ञान असले तरी देखील आम्हाला नियतीचे बंधन आहे आणि ते मोडता येत नाही. नारायण नारायण प्रभू तुम्हाला जर माझ्याकडून ऐकायचं असेल तर मग ऐका. सागर पुत्र जालंधर दैत्य ब्रह्मदेवांच्या वराने आज उन्मत्त झाला. त्याने प्रथम आक्रमण केले ते देवकुळावर आणि चक्क देवराजांना युद्धात पराभूत करून आता तो जालंधर दैत्य आपल्या या वैकुंठावर आक्रमण करून येतोय. म्हणून सावध राहा म्हटलं. नारायण नारायण आपण निश्चिंत राहणार मुनी. येऊ देतो जालंधर दैत्य. त्याच्याशी सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. नारायण नारायण प्रभू आता आम्हाला आज्ञा द्यावी. अवश्य नारद मुनी या आपण. हे वैकुंठ मुकाट्याला माझ्या स्वाधीन करून इथून जाता समजास जालंधरा आणि या मार्गी परत जा. नाहीतर या वैकुंठाच्या लोकांपायी हे वैकुंठ बंदी देवा. हे वैकुंठ मिळवण्यासाठी मी या ठिकाणी प्रलय माधवी आणि माझं स्वप्न मी पूर्ण करून समजलास. जालंधरा तुझ्यासारखे अनेक दैत्य आम्ही या मातीत काढले आहेत. तिथे तुझी काय मिजास? तुम्ही सारे देव कपटे आहे आणि कपट करूनच आम्हा दैत्याला आजपर्यंत विजय मिळवलात आणि समुद्र मंथनातून येणारे अमृत आपण दोघांमध्ये वाटून घेऊ
असे आश्वासन दिलात आणि 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 आम्हाला काय दिलात यश? जालंधरा हे गुपित त्या राहूनच आणले होते म्हणून त्याचा चिरच्छेद केला हे तुला चांगले ज्ञात असेल. म्हणूनच या वैकुंठावर आक्रमण केले. बघ पाहतोस काय होऊ दे रणसंग्राम. चल त्याने साऱ्या देवांना सराकी पळ करून सोडलाय. त्याला शीघ्र आळा घातला पाहिजे नाहीतर या सृष्टीचा विनाश होण्यास फार विलंब लागणार नाही. हो इंद्रदेवा त्या जालंधर दैत्याला शीघ्र आळा घातलाच पाहिजे नाहीतर या सृष्टीचा विनाश होण्यास फार विलंब होणार नाही. पण इंद्रदेवा हे कार्य करणार तरी कोण? विष्णुदेवा या साऱ्या सृष्टीचा पालन करता जो सुखहर्ता दुःखहर्ता आहे असा शिव पार्वती पुत्र गजानन याची आपण आराधना केली पाहिजे. तो ज्या संकटातून आपली सुटका करेल. ठीक आहे इंद्रदेवा आपण त्या गणेशाची आराधना करूया. चला तर आवा करीतो तुझा मी आता जाऊन येईल वगैरे धावा करीतो तुझा मी आता जाऊन येईल वगैरे गणराया भेट दे सत्वरे गणराया भेट दे गणराया भेट दे सत्वरे आवाज करतो तुझा मी आता जाऊन ये लवकरी आवाज करतो तुझा मी आता जाऊन ये लवकरी गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी धावा करतो तुझा मी आता जाऊन ये लवकरी धावा करतो तुझा मी आता जाऊन ये लवकरी गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी जालंधर दैत्याने अखंड मांडला सर्व देवतांना त्याने बंदिवान केला सर्व देवतांना त्याने बंदिवान केला सर्व देवतांना त्याने बंदिवान केला किती किती मी वाट पाहू सावराचा तारे किती किती मी वाट पाहू सावराचा तारे गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी गणराया भेट दे सत्वरी गजानना ब्रह्मदेवाच्या
करून त्या जालंधर दैत्याने साऱ्या सृष्टीवर हाका माजवलाय. आम्हा देवांना पराभूत करून तो आता आमच्या मागे लागलाय. गजानना, त्या जालंधर दैत्याला शीघ्र आळा घातला नाही तर या सृष्टीचा विनाश होण्यास फार विलंब होणार नाही. म्हणून गजानना, तुझी आराधना केली आहे. हो, तुम्ही काही चिंता करू नका. अगोदर जालंधर दैत्य त्याच्यापासून तुमचे रक्षण करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. हे देव, इतर आपण बसलो नाही. गजाननाच्या आशीर्वाद आले.
करून घेऊ नकोस. जालंधरा ब्रह्मदेवाच्या वरानं उन्नत होऊन तू या साऱ्या सृष्टीवर आकार माजवलास आणि स्वतःला आपला